कर्नाटक सरकारचा अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी अट्टहास कायम आहे। या संदर्भात कायदेशीर हालचाली करण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा इशारा दिला आहे। जर कर्नाटक सरकार वकिलांनी जलतज्ञांची फौज उभा करत असेल तर आम्ही देखील त्या विरोधात तशीच वकिलांची आणि जलतज्ञांची फौज उभा करू असा इशारा त्यांनी दिला आहे। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत कर्नाटकच्या कायदेशीर हालचाली सुरू आहेत। त्याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला महाराष्ट्र सरकारचा विरोध असल्याचं केंद्राकडे स्पष्टपणे सांगितलं आहे। अलमट्टीमुळे सांगली आणि कोल्हापूरला सर्वाधिक फटका बसणार असल्याचं ते म्हणाले आहेत। धरणाची उंची वाढवण्यासाठी जर कर्नाटक सरकार अशा पद्धतीने वकील आणि जलतज्ञांची फौज उभा करत असेल तर आम्ही देखील त्या विरोधात तशीच वकिलांची आणि जलतज्ञांची फौज उभा करू शकतो असं आंबेडकर म्हणाले। कायदेशीरदृष्ट्या जे करावे लागेल ते आम्ही करू असं त्यांनी नमूद केलं। आंबेडकर यांनी सांगितलं की यंदा दरवर्षीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। पुढील 8 दिवसात कृषी विभाग आणि महापूर नियंत्रणासंदर्भात देखील बैठका होतील। महापूर रोखण्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्या केल्या जातील। महापूर येऊ नये यासाठी दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पालकमंत्री समन्वय ठेवून काम करत आहोत असंही त्यांनी सांगितलं।